बोला बरं पालखीबद्दल. चॅनल आर्यन म्हणून आहे. कुठलं आहे? हे पूर्ण महाराष्ट्राचं आहे. एजन्सी काय काय चीज श्रद्धाभूमी ते प्रगटभूमी अर्थात छत्रपती संभाजीनगर ते श्री क्षेत्र शेगाव अशी ही पायी दिंडी आज तिचं प्रस्थान झालेलं आहे. या दिंडी सोहळ्याचं हे 15वं वर्ष आहे. समाधी शताब्दी सोहळ्याच्या निमित्त ही दिंडी याचा प्रारंभ झाला होता आणि ती आजतागायत अव्याहतपणे चालू आहे. आज 21 डिसेंबर ती इथून या शहरातून निघेल आणि 30 डिसेंबरला श्री क्षेत्र शेगावला पोहोचून संध्याकाळी परत आपापल्या ठिकाणी प्रस्थान करेल. वाटेत प्रत्येक ठिकाणी जे निवास आहे त्या यजमानांनी मंगल कार्यालय, शाळा किंवा अशा तत्सम ठिकाणी सोय केलेली असते आणि अत्यंत शिस्तबद्ध रीतीनं हा दिंडीचा सोहळा माऊलींच्या कृपेनं चाललेला आहे. आपलं नाव? माझं नाव दत्ता आफळे. मी पुण्याहून आलेलो आहे आणि या दिंडीमध्ये पुणे, नाशिक, ठाणे, सांगली अशा पद्धतीनं बऱ्याच शहरातली मंडळी आहेत आणि हळूहळू या दिंडीचा राज्यभर विस्तार होतोय. असा श्री गजानन महाराजांचा 10 दिवसीय पायी पालखी सोहळा हा संभाजीनगरच्या श्री गजानन महाराज मंदिरा विश्वस्त मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येतो. हे या सोहळ्याचं 15वं वर्ष आहे. प्रचंड उत्साहात संभाजीनगर वासी याच्यात सामील झालेले आहेत. हा पालखी सोहळा दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी श्री क्षेत्र शेगाव येथे पोहोचेल. या हा 10 दिवसीय जो पालखी सोहळा आहे याचं नियोजन हे प्रत्येक दिवशी सकाळ आणि रात्रीचा जो विसावा आणि मुक्काम आहे याच्यासाठी वेगवेगळे जे यजमान आहेत त्यांच्या वतीने या उत्सवाचं आयोजन केलं जातं. शहरात प्रत्येक ठिकाणी आपण गावोगावी ही मिरवणूक यासाठी काढण्यात येते आणि प्रचंड उत्साहामध्ये 10 दिवसांमध्ये ज्या ज्या शहरातून हा पालखी सोहळा जातो तेथे सर्व भक्त मोठ्या आनंदाने यामध्ये सहभागी होत असतात. आपलं नाव? मी डॉक्टर प्रवीण वक्ते. निगडी प्राधिकरण पुणे इकडून आलेलो आहे या वारीसाठी. गजानन महाराज औरंगाबाद यांचं मंदिर ते शेगाव, गजानन महाराज मंदिर शेगाव पायी मला खूप आनंद येत आहे आणि व्यवस्था एकदम छान आहे. अध्यक्षपदी निवड केलं जावं असं मत होतं, मात्र ते करू नये यासाठी पडद्याच्या आडून उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले. असा दावा एकनाथ शिंदेनी केलेला आहे.
तर त्यावेळेला जर एकनाथ शिंदेना उपस्थितीचा अपेक्षित केला असतं तर तेव्हा छाती कोणी सांगतो त्याची परिस्थिती नाही. नक्कीच आहे. हा जो उठाव झाला, या उठावामागचे कारण जे अनेक आहेत त्यातलं एक प्रमुख कारण हे पण आहे. एखादं काम जर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं, त्यांना त्याचं क्रेडिट जाऊ नये. हा माणूस आणखीन वर जाता कामा नये याची दक्षता काही लोक, त्या चमू मधले काही लोक हे घेत होते. म्हणून जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांच्या खात्याच्या मीटिंग सुद्धा इतर लोक घेत होते आणि त्या मंत्री असून सुद्धा त्या बैठकीला सुद्धा त्यांना बोलवत नव्हते. अशी अवस्था त्या काळामध्ये उबाठा गटातल्या मंत्र्यापासून तर सर्वांनीच केली होती, त्या चमूने केली होती. आणि तेच एक कारण आहे. जर त्या टायमाला उपसमितीचे जर अध्यक्ष जर एकनाथ शिंदे साहेब असते तर तो 2.5 वर्षाचा कालावधी, हा 1.5 वर्षाचा कालावधी, म्हणजे आतापर्यंत हा आरक्षणाचा मुद्दा केव्हा संपला असता एवढं मात्र निश्चित आहे. शेवटचा प्रश्न